नमस्कार मंडळी. माय मराठी यूकेच्या माय टॉक सीझन 2 एपिसोड 10 मध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. दिस एपिसोड इज ब्रॉट टू यू बाय फ्युचर ब्रिक्स, अ प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म इन यूके. मागच्या ग्लॅमरस एपिसोड नंतर आपला हा दुसरा एक एपिसोड येतो, तोही ग्लॅमरस आहे आणि इन कंटिन्युटी विथ द अदर एपिसोड वी हॅव टुडे विथ अस मिसेस इंडिया यूके 2020 गोल्ड विनर डॉक्टर स्मिता पवार मोहिते. वेलकम डॉक्टर स्मिता. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर इंगळे. मला फार आनंद होतो आहे लंडनमध्ये येऊन मराठीत इंटरव्ह्यू करायला मिळतो. आय थिंक इट्स लाईक वन बॉक्स टिक्ड फॉर मी आणि इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी टू स्पीक. खूपच छान. थँक्यू फॉर कमिंग ॲज वेल. अँड व्हॉट वी आर गोइंग टू डू नाव is that we will have a casual talk with you about your journey. As you know, my talk is about every journey is a story. So we would like to know about your journey and let our viewers know as well about your journey from India, UK, being a doctor, coming to UK, and then suddenly moving into a beauty pageant, Mrs. India UK 2020. So can you please tell us about your starting? सो मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला फार आवडतं बिकॉज इट जस्ट मेक्स मी गो थ्रू सो मेनी ब्युटिफुल मोमेंट्स इन माय लाईफ. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन धुळे. धुळे एक छोटंसं शहर आहे पण शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. माझं शिक्षण जैन नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये झालं आणि धुळ्यात शिक्षण झाल्यानंतर आय डिड माय MBBS आणि MD. त्यानंतर लग्न करून मी माझे हजबंड डॉक्टर प्रशांत मोहिते त्यांच्यासोबत इथे आले आणि हे मी नेहमीच सगळ्यांना म्हणते की आय केम हिअर फॉलोईंग हिम अँड हिज ड्रीम्स बट आय मेड लंडन सिटी ऑफ माय ओन ड्रीम्स. तर खूपच छान. कधी आलात तुम्ही इकडे? मी 2013मध्ये आले आणि लाईक एव्हरी अदर डॉक्टर ट्रेन्ड इन इंडिया आय गिव्ह कपल ऑफ एक्झाम्स हिअर आणि आय स्टार्टेड वर्किंग इन NHS. आय वर्कड इन NHS फॉर 2.5 years. मी इंटरनल मेडिसिनमध्ये काम करत होते आणि ॲट द सेम टाईम मला हिमॅटॉलॉजी म्हणजे ब्लड रिलेटेड जे डिझॉर्डर्स आहेत त्याच्यात इंटरेस्ट होता आणि इट इज सॉर्ट ऑफ माय स्पेशालिटी आहे. तर मला नेहमीच त्याच्याशी रिलेटेड रिसर्चमध्ये काम करायचं होतं आणि आय वॉज लुकिंग फॉर ऑपॉर्च्युनिटी आणि इव्हेंच्युअली मला सेलजिंग नावाच्या कंपनीत ॲज अ सेफ्टी फिजिशियन म्हणून जॉब मिळाला आणि नाव वी कंटिन्यू टू वर्क विथ BMS. So you're still into research and the medical part is still going on? Absolutely. That's my passion, yes. Okay. So considering all these activities, being a doctor, being into research and all those things, and how and when did you learn about or when did you come to know about this beauty contest here, Mrs. India UK, and how was it? ॲक्च्युली ब्युटी कॉन्टेस्टविषयी म्हणजे अगदी लहानपणापासूनच कौतुक होतं मला आणि आय हॅव सीन ऑल द मेमोरेबल कॉन्टेस्ट इंडिया हॅज एव्हर हॅड आणि त्यामुळे त्याविषयी एक आवड होती आणि अभ्यास करताना स्वतःची एक दुसरी साईड जपत राहावं असं मला नेहमीच वाटायचं पण तो वेळ मिळाला नाही आणि नंतर बाळ झाल्यानंतर आय थिंक फारच मी म्हणजे करिअर, मूल आणि चूल ह्या 3 गोष्टींमध्ये एवढी गुरफटून गेली की आय हॅड टू फाइंड टाईम फॉर मायसेल्फ आणि आय हॅड टू मेक मायसेल्फ मेंटली अँड फिजिकली हेल्दी. आणि मिसेस इंडिया UKबद्दल मला आय थिंक मला 2017पासूनच माहीत होतं आणि त्यावेळेसपासनं आय वॉज लुकिंग फॉर अन ऑपॉर्च्युनिटी आणि राईट टाईम आणि आय थिंक दिस वॉज माय टाईम अँड आय हॅड टू पार्टिसिपेट. आणि येस म्हणजे आय केम टू नो अबाउट द कॉम्पिटिशन थ्रू सोशल मीडिया आणि आय थॉट ऑफ पार्टिसिपेटिंग. ओके, सो नाईस. ओके, सो चौकटीतून बाहेर यायचा प्रयत्न केला. इन शॉर्ट म्हणजे व्हॉट एव्हर वॉज गोइंग ऑन, यू वर नाईसली सेटल्ड इन अ जॉब, गुड फॅमिली, अँड युअर हजबंड इज अ कार्डियक सर्जन एज वेल. So and a child now, so that is all going on good, and then you thought, oh let's go for your passion or do something else, isn't it? Absolutely. Okay, good. And considering this pandemic of COVID and all those things, so when did the process start? Like, was it last year or this year? How did the process start of Mrs. India UK? The process started at the end of last year only आणि त्याच वेळेस आम्ही ॲप्लिकेशन्स, इंटरव्ह्यूज आणि ऑडिशन्स या सगळ्या प्रोसेसमधून गेलो आणि वी वर डिक्लेअर्ड ॲज 10 of us वर सिलेक्टेड ॲज फायनलिस्ट आणि वी न्यू इट right before the pandemic started आणि त्यानंतर मग you are all scheduled. In fact, you are scheduled for a normal program, normal big event and all those things, and suddenly the pandemic came. And then everything changed. The gear changed, everything changed.
Exactly. So how was that challenge? Actually, I said how was the challenge in doing all the training sessions and all in COVID? एक्झॅक्टली म्हणजे आय वॉज इन अ सिच्युएशन की बिईंग अ डॉक्टर माय सेल्फ ॲज आय सेड मी रिसर्चमध्ये शिफ्ट झाले होते आणि GMC हॅड कॉल्ड ऑल द डॉक्टर्स टू रिवोक देअर लायसन्स अँड स्टार्ट वर्किंग सो येस वन थिंग आय agreed to work if there is a need of doctors. Second, I was a finalist, so I wanted to do that also. And my husband was going to the hospital every day. तर भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या मनस्थितीतून गेले मी आणि इट वॉज डेफिनेटली चॅलेंजिंग. पण एक खूप महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह पार्ट मिसेस इंडिया UKचा हा होता की सौंदर्य सोडून एक माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टींची गरज असते म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आणि लिडरशिप स्किल्स आणि हाऊ टू कोप विथ डिफिकल्ट सिच्युएशन्स ह्या सगळ्या गोष्टी अशा स्टेप बाय स्टेप शिकायला मिळाल्या आणि आय थिंक आय ऑलवेज से की दिस वॉज लाईक अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि फॉर रॉंग रिझन्स वी ऑल वर इन अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि इन अ लॉकडाऊन सिच्युएशन बट मिसेस इंडिया UK यांनी जे सेशन सगळे ऑनलाईन ऑर्गनाईज केले दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल आणि इट केप्ट अस गोईंग इट वॉज जस्ट केप्ट द पॉझिटिव्हिटी ऑन इन आवर माइंड सो इट वॉज व्हेरी हेल्पफुल. That's so nice. So Aditi Gupta is the main founder of this Mrs. India UK. So herself, Mrs. Aditi Gupta, and other mentors. So how did they help you manage to prepare for this one? अदितीचा मला स्वतःला फार अभिमान वाटतो आणि मी तिचं नाव अदिती पाटणकर गुप्ता असं नेहमी म्हणते कारण तिच्यातलं ते मराठी अंग मला नेहमीच दिसून येतं तिच्या वागण्यात पण. आणि अदिती एक मला असं वाटतं एक अतिशय खंबीर नेतृत्व होतं आमच्यासाठी आणि तिचे सुरुवातीपासून तिने आम्हाला पेजंट काय असतं आणि त्याच्यात तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करायचं आणि हाऊ पेजंट इज नॉट ओनली अबाउट ब्युटी अँड इट इज अबाउट युअर ओव्हरऑल पर्सनॅलिटी हे तिने आमच्या मनावर एवढं व्यवस्थित बिंबवलं फ्रॉम द फर्स्ट सेशन वी हॅड विथ अदिती अँड इट वॉज अमेझिंग. अदितीबरोबरच जेही सगळे मेंटॉर्स होते एव्हरीबडी हॅड specific take on lockdown as well as on the contest. That's good, very nice to hear that. So on this note, what we'll do is let's see what some of the directors, mentors have to say about you. Hello everyone. Well, what can I say? First of all, well done Smita for this big achievement. From the day one, we all knew that you had it in you. And we absolutely loved how you mixed your profession with your passion and brought it out in such a good way using this platform. It's very commendable and I wish you all the very best in the coming future and I'm pretty sure you're going to rock it. Hello everyone, I am Pradnya Punekar, winner of Mrs. India UK 2017. I would like to congratulate Smita on winning Mrs. India UK 2020. She has been extremely determined throughout her journey and I wish you all the best Miss Smita for your journey ahead and for all that you have planned for years to come and happy reigning. थँक्यू प्रज्ञा आणि रोज. अदितीविषयी तर मी बोललेच पण प्रज्ञा इज वन वुमन ऑफ सबस्टन्स आय हॅव मेट थ्रू दिस जर्नी आय एम सो प्राऊड टू मीट हर अँड नो वॉट शी इज डुईंग अराउंड कथा आणि तिचं काम इट वॉज रिअली अमेझिंग टू नो प्रज्ञा. आणि रोज इज जस्ट लाईक हर नेम शी इज ऑलवेज फ्रेश अँड ऑलवेज स्प्रेडिंग स्माइल्स. रोज इज वन गुड पर्सन आय रिअली like to thank to conduct all the sessions and the event so gracefully. So when you were heading towards the grand finale of this event, how do you feel reaching that level as a finalist and going to be on the final days grand finales program? How did you feel at that time? टू बी ऑनेस्ट 10वी-12वीची परीक्षा देताना मनात जी भीती असते ना ती भीती फार दिवसांनी वाटली मला तशी आणि आय वॉज नर्वस अँड एक्सायटेड ॲट द सेम टाईम. इट वॉज अन अमेझिंग मोमेंट टू एंटर द व्हेन्यू इट सेल्फ आणि आमची सुरुवातच टॅलेंट राऊंडने होणार होती आणि वी ऑल वर ड्रेस्ड अप फॉर द टॅलेंट राऊंड आणि इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग टू सी ऑल द कंटेस्टंट्स अँड ऑल द मॅनेजमेंट पीपल देअर आणि yes, I knew that this is going to be a one of a kind of a day. I'm sure. That's nice. So this is the trophy you have got from this one. This is the crown you have got for Mrs. India UK 2020.
2020 gold. So at this moment, what I would like to show you is, let's see your winning moments. Oh, wow. Okay. Mrs. India UK Gold 2020 goes to Smita Mohan. So how was your winning moment? How did you feel at that time? माझा म्हणजे सगळ्यात पहिलं तर डोळ्यात पाणीच आलं माझ्या आणि आय रिअली वॉन्टेड माय फॅमिली टू बी देअर. बट एवढ्या दिवसात आम्ही मिसेस इंडिया UKच्या जर्नीमध्ये एवढे क्लोज आलो होतो की इट वॉज अमेझिंग. दॅट मोमेंट वॉज अमेझिंग. द वे रोज डिक्लेअर्ड आणि लोकांचा रिस्पॉन्स बघून आय जस्ट फेल दॅट आय वॉज अमंग माय पीपल ऑलरेडी. आणि तो मोमेंट म्हणजे असा होता ना की फार दिवसांनी मला स्वतःसाठी जगायला मिळालं आणि दॅट वॉज माय मोमेंट लिटरली. आणि आय थिंक आता पण सांगताना माझ्या अंगावर काटे येत आहेत. बट येस, आय विल नेवर फॉरगेट दॅट मोमेंट अँड इट्स वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स ऑफ माय लाईफ फॉर शुअर. Fantastic. And I can see that glow and the eagerness about expressing the fact about Thank that you. moment, and I'm sure you'll cherish it for life. Absolutely. So apart from this, medicine profession will go on. This you have achieved. A crown is there, and with that, I'm sure you have the responsibility as well. The crown gives you responsibility as well. So what do you think next step now? नेक्स्ट स्टेप म्हणजे मी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केल्यापासूनच मला माहीत होतं की देर हॅज टू बी अ कॉज. आणि एक कॉज तर मी ऑलरेडी सपोर्ट करते. आय हॅव बीन सपोर्टिंग कॅन्सर रिसर्च UK इवन बिफोर आय एंटर द कॉन्टेस्ट. आणि वेन यू गेट सच अ प्लॅटफॉर्म, आय थिंक त्या संधीचा फायदा करून घेणे आणि चांगल्या गोष्टीसाठी फायदा करून घेणे एवढंच माझं एम आहे. मला असं वाटतं की आय ऑलवेज से दॅट आय वॉन्ट टू बी द ब्रिज बिटवीन मेडिकल रिसर्च अँड द कम्युनिटी. आणि मेडिकल रिसर्चबद्दल जेही गैरसमज आहेत ते मला असं वाटतं मला दूर करायला मिळावेत आणि जास्तीत जास्त रिसर्चविषयी जागृती निर्माण करता यावी अशी माझी इच्छा आहे. आणि बस आय जस्ट वॉन्ट टू बी अ मेडिएटर आणि जास्तीत जास्त रिसर्चसाठी सपोर्ट मिळवणे आणि असाच हा जर्नी चालू ठेवणे. दॅट्स माय. Okay, so nice of you. So once again, like My Marathi UK आणि viewers तर्फे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि माय मराठी UKच्या माय टॉक एपिसोडमध्ये तुम्ही आलात आणि तुमचे जे अनुभव होते आणि जी जर्नी आहे तुम्ही अशी शेअर केली. सो फॉर दॅट वी थँक्यू सो मच. आणि एक आठवण म्हणून आम्ही तुम्हाला एक मोमेंट देऊ इच्छितो. रिअली सो स्वीट ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. हा एक मी असं म्हणेल की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट्स अगेन इन माय लाईफ. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.